विद्यार्थी मित्रांनो, तुमची 10वीची परीक्षा आता अगदी तोंडावर आलेली आहे. मग आपण जर वेळेचं भान ठेवलं आणि दिवस जर मोजायचे ठरवले तर आपल्या असं लक्षात येईल की एकच महिना परीक्षेला राहिलेला आहे. 15 मार्चला तुमची परीक्षा सुरू होतीये आणि आपण आता अभ्यास तुमचा पूर्ण झालेला आहे. पण या महिनाभरामध्ये काय अभ्यास करायचा, कसा करायचा आणि गणिताच्या बाबतीमध्ये काय विशेष काळजी घ्यायची याचा आपण आता विचार करणार आहोत. गणित विषयाच्या संदर्भात तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गणित विषयासाठी 10वीला 100 गुण आहेत. या 100 पैकी आपल्याला माहिती आहे की 80 गुणांचे लेखी परीक्षा आपल्याला द्यायची आहे आणि 20 गुण हे इंटरनलचे जे आहेत अंतर्गत मूल्यमापनाचे. या अंतर्गत मूल्यमापनामध्ये तुमच्या शाळांनी, तुमच्या वर्ग शिक्षकांनी, तुमच्या गणिताच्या शिक्षकांनी तुम्हाला काही गायडन्स दिलेलाच आहे की हे 10-10 मार्क तुम्हाला कसे मिळवायचे आहेत. म्हणजे 20 पैकी मार्क मिळवण्यासाठी इंटरनलचे जे 20 आहेत त्याच्यामध्ये 10 मार्क हे असाइनमेंटसाठी आहेत. तुम्हाला शाळेत जो होमवर्क दिलेला आहे त्याला आहेत आणि उरलेल्या 10 मार्काची MCQ टाईप परीक्षा ही आत्ता घेतली जाणार आहे. ती तुमची कदाचित शाळेने घेतलेली असेल. म्हणजे तुमचे ऑलरेडी 20 मार्क हे बोर्डाकडे लवकरच जातील. मग आता उरलेले जे 40 मार्क आहेत, 40-40चे 2 पेपर, तर बोर्डाने तुमच्यासाठी अशी सोय केलेली आहे की ते 2 पेपर म्हणजे अल्जिब्रा आणि जॉमेट्री, बीजगणित आणि भूमिती, हे दोन्ही पेपर हे वेगवेगळ्या दिवशी असणार आहेत. त्यांच्यासाठी 2-2 तास आपल्याला वेळ दिलेला आहे. त्याची तयारी कशी करायची ते आपण पाहू. आता लक्षात घ्या की प्रश्नपत्रिकेचा आराखडा तुम्हाला माहितीच आहे, तरीही मी परत समजावून सांगणार आहे. त्याचं कारण असं आहे की तुमच्या प्रश्नपत्रिकेत अल्जिब्राच्या आणि जॉमेट्रीच्या दोन्हीमध्ये तुम्हाला एकूण 5-5 प्रश्न असणार आहे. पहिले 5 प्रश्न जे आहेत म्हणजे बीजगणिताचे 5 आणि भूमितीचे 5, यामध्ये पहिला प्रश्न हा MCQ टाईपचाच असणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मध्ये A आणि B 2 भाग आहेत, क्वेश्चन नंबर 2 मध्ये A आणि B 2 भाग आहेत आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये सुद्धा A आणि B असे 2 भाग आहेत आणि क्वेश्चन नंबर 4, 5 हे सलग आहेत, त्याला आपले भाग केलेले नाहीत. मग क्वेश्चन नंबर 1A मध्ये A जो आहे तो पर्यायी उत्तरं तुम्हाला दिलेली असतील. त्यापैकी तुम्ही बरोबर उत्तर फक्त तिथे लिहायचंय. मग आता बरोबर उत्तर लिहायचं, त्याचे नमुने आपण नंतर पाहणार आहोत. पण बरोबर उत्तर म्हणजे उत्तर न लिहिता त्या पर्यायाचं वर्णाक्षर, अल्फाबेट तेवढंच तुम्हाला तिथे लिहिणं अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 1B मध्ये जी उदाहरणं तुम्हाला मिळणार आहेत, दिली जाणार आहेत, त्याची सगळी रीत तुम्हाला करायची आहे. म्हणजे त्याच्यासाठी कदाचित तुम्हाला 2 स्टेप वापरावे लागतील, 3 स्टेप वापरावे लागतील आणि त्याच्या म्हणजे जी काही प्रोसेस आहे ती तिथे करून दाखवायची. हा भाग अगदी लक्षात ठेवा. प्रोसेस इज मस्ट. क्वेश्चन नंबर 2A आणि 3A म्हणजे क्वेश्चन नंबर 2A आणि 3A मध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असणार आहेत. या ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स मध्ये हे लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये आम्ही क्वेश्चन नंबर 2 मध्ये 4 चौकटी देणार आहोत आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये 6 चौकटी असणार आहेत, त्या तुम्हाला भरायच्या. पण पद्धत कशी आहे, सगळी कृती तुम्ही परत लिहायची आहे. ती कृती पूर्ण लिहायची आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आणि त्या उत्तरांना चौकटी करायच्या. मग क्वेश्चन नंबर 2B, 3B आणि 4था आणि 5वा हे प्रश्न मात्र तुम्हाला पूर्ण रीतीने करायचे. त्याच्यामध्ये चौकटीचा प्रश्न नाही. त्यामुळे हे पूर्णपणे तुम्हाला करायचे आहेत आणि ते करताना किती स्टेप झाल्या तरी चालतील, पण न घाबरता, न डगमगता सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की क्वेश्चन नंबर 2B, 3B, 4था प्रश्न आणि क्वेश्चन नंबर 5 यामध्ये तुम्ही डिटेल उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. स्टेप बाय स्टेप गणिताच्या बाबतीमध्ये पायरीने उत्तर लिहिणं खूप जरुरीचं असतं. आता आपण थोडी उजळणी करूया. उजळणीमध्ये पहिला चॅप्टर तुमचा बीजगणिताचा जो पहिला चॅप्टर आहे, म्हणजे इथे तुम्हाला स्लाइड नंबर 4 वर दिसेल. स्लाइड नंबर 4 वर तुम्हाला दिसेल की पहिला चॅप्टरचा मी विचार करतेय लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरण.
हा भाग तुम्ही 9वी मध्ये पण थोडी अभ्यासलेला आहे. 10वी मध्ये आम्ही तुम्हाला 2 नवीन रीती शिकवलेल्या आहेत. कोणत्या 2 नवीन रीती आहेत? तर पहिली रीत आहे ग्राफिकल मेथड आणि दुसरी रीत आहे क्रेमर्स रूल. या दोन्ही पद्धतींचा विचार आपल्याला करायचा आहे. त्याच्यामधली पुढची आपण बघूयात. पुढची जी स्लाइड आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आता ही जो ग्राफचा जो भाग आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, इथे मुद्दाम बघा की ग्राफ सप्लिमेंट तुम्हाला बोर्ड पुरवणार आहे. जर तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशनचा प्रश्न ग्राफिकल पद्धतीने सोडवा असा जर विचारला असेल तरच त्या पद्धतीने सोडवायचा आहे. मग तुम्ही सप्लिमेंट मागवून घ्या आणि मग त्याच्यावर इथे जशा सारण्या दाखवलेल्या आहेत, पुस्तकात आपण भरपूर उदाहरणं दिलेली आहेत, त्याच्यामधलं पुस्तकातलंच एक उदाहरण इथे मी दाखवलेलं आहे की सारणी कशी करायची. सारणी करायची आणि ग्राफ पेपरवर ग्राफ काढायचा. हा भाग तुमच्या लक्षात आलेला आहे. आता सारणी करताना कदाचित तुम्हा विद्यार्थ्यांना असं वाटेल की काही कॅल्क्युलेशन मला नाही येत तोंडी, मी काय करू? मग अशी जी तोंडी उदाहरणं करता येत नाहीत त्याच्यासाठी सारणी आधी करून घ्यायची. एक्सच्या किमती लिहून घ्यायच्या, त्याच्या खाली पेन्सिलनी पेनानी कसंही तुम्ही सारणीच्या खाली ती सबस्टिट्यूशन करून एका चलाची किंमत भरायची आणि दुसऱ्या चलाची काढायची, अशी सबस्टिट्यूशन करून तुम्ही ती सारणी पूर्ण करू शकता. ती रीत खोडायची गरज नाही आहे, तशीच ठेवा. जे काही तुम्ही कॅल्क्युलेशन्स कराल ते तिथेच करा. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे उभं करा म्हणजे चुका होणार नाहीत. क्वेश्चन नंबर बी मध्ये या दुसऱ्या सारणी करताना सुद्धा तीच काळजी घ्या. महत्वाची गोष्ट, ग्राफ काढल्यावर ग्राफवर म्हणजे आलेख काढायचा आहे. जे तुम्ही पॉइंट प्लॉट करणार आहात ते पॉइंट प्लॉट नीट करा. ते केल्यावर एका इक्वेशनचा ग्राफ काढून घ्या, म्हणजे पॉइंट प्लॉट करा, ती लाईन आखा, त्या लाईनवर त्याचं रेषीय समीकरण लिहा आणि मग दुसरी रेषा काढा, त्याच्यावर त्याचं समीकरण लिहा. इंटरसेक्टिंग पॉइंट जो आहे दॅट इज द सोल्युशन ऑफ दिस 2 इक्वेशन्स. ते सोल्युशन खाली लिहिलंच पाहिजे. x=2, y=2 म्हणजे तुमचं उत्तर बरोबर येईल. तर हे खाली लिहिलं पाहिजे कारण त्याला अर्धा मार्क असतो. अर्ध्या मार्कासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या. पुढे जाऊया. क्रेमर्स रूल हा आपण एक्सप्लेन केलेला आहे. क्रेमर्स रूल डिटर्मिनंट मेथड. क्रेमर्स रूलनी म्हणजेच डिटर्मिनंट मेथडनी ज्या वेळेला उदाहरण सोडवायला सांगितलेलं असेल त्यावेळेला इथे मी तुम्हाला जशा पद्धतीने एकाखाली एक इक्वेशन्स लिहून दाखवलेले तशी तुम्ही बघा. पुस्तकात आपण एक्सप्लेन केलेलंच आहे की एकाखाली एक उदाहरण इक्वेशन्स लिहायची आणि A1 बरोबर अमुक अमुक, B1 बरोबर हे लिहिण्याची गरज नाही. डिरेक्टली यू कॅन राईट D इज इक्वल टू त्या ब्रॅकेटमध्ये म्हणजे डिटर्मिनंटमध्ये A1 B1च्या व्हॅल्यूज घाला. एकदम A1 B1 A2 B2 या सबस्टिट्यूट करा. नंतर dx करा, dy करा, हे एकाखाली एक करा. नंतर x ची किंमत काढताना dx अपॉन d आणि y म्हणजे dy अपॉन d हे सूत्र लक्षातच ठेवा. त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करा. आता दुसऱ्या प्रकरणाकडे आपण जाऊ. प्रकरण 2 जे आहे ते आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, वर्ग समीकरणे. वर्ग समीकरणांमध्ये 2 मेथड्स तुम्हाला अभ्यासायच्या. तिची स्लाइड नंबर आहे 7. या 7व्या स्लाइडवर तुम्हाला दिसेल की वर्ग समीकरण लिहिलेलं आहे. याच्या 2 पद्धती आपण काढत आहोत. त्या 2 पद्धतीने तुम्ही शिकणार आहात आणि तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. फॉर्म्युला मेथडनी ज्या वेळेला तुम्ही उदाहरण कराल म्हणजे सूत्र पद्धतीने त्यावेळेला सूत्र काळजीपूर्वक लिहून घ्या. आता पुढच्या स्लाइडवर मी मुद्दाम दाखवलेलं आहे बघा. इथे मी मुद्दाम लिहिलंय अल्फा आणि बीटा. तर अल्फा आणि बीटा ही जी 2 रूट्स आहेत ज्या वेळेला तुम्ही इक्वेशन सोडवता तेव्हा तुम्ही x बरोबर लिहिलं तरी चालणार आहे. x बरोबर वजा b अधिक कंसात b² - 4ac अपॉन 2a आणि बीटा म्हणजे -b मायनस √ b² - 4ac अपॉन 2a. या पद्धतीने तुम्ही ते लिहायचं आहे. आता 5वा जो प्रश्न आहे तुमचा, त्या 5व्या प्रश्नामध्ये हे जे खालचं टेबल आहे तुम्हाला माहिती आहे कोणती सारणी दिसते की डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू ही रिअल आणि अनइक्वल कधी येईल? जर तो डेल्टा पॉझिटिव्ह असेल तर.
आणि डेल्टा जर निगेटिव्ह असेल द रूट्स आर नॉट रिअल. तर तुम्ही तिथे अशी एक काळजी घ्यायची की 5व्या प्रश्नामध्ये ट्विस्ट करून प्रश्न विचारला जातो की एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला दिलेलं असेल आणि त्या इक्वेशनवरून तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की ह्या इक्वेशनची रूट्स मुळं ही कोणत्या प्रकारची आहेत. ती मुळं जर रिअल म्हणजे वास्तव नसतील तर वास्तव होण्यासाठी ए आणि बी वर सी वर कोणत्या कंडिशन्स घालाव्या लागतील. अशा प्रकारचा प्रश्न हा तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारला जाऊ शकतो. म्हणून हे जे बेस आहे तो बेस तुम्ही अगदी चांगला तयार ठेवा आणि त्या बेसवरून आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. त्याच्या परत पुढे आपण एक मुद्दाम दाखवलेला आहे की फॉर्म्युला कसा लिहायचा आणि तोच भाग परत एकत्र केलेला आहे. त्यामुळे ही स्लाइड सुद्धा पाहायला हरकत नाही. की आता तिसरा जो चॅप्टर आहे त्या तिसऱ्या चॅप्टरमध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन, इथे आपली 10वी स्लाइड येते. त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये म्हणजेच अंकगणिती श्रेणी, या अंकगणिती श्रेणीमध्ये लक्षात घ्या की आपल्याला 3 फॉर्म्युले महत्वाचे आहेत. कोणते आहेत बघा, TN SN. पण SNचे 2 फॉर्म्युले आहेत. हे दोन्ही फॉर्म्युले महत्वाचे आहेत. TNचा फॉर्म्युला पाठच असला पाहिजे. TN बरोबर A प्लस N-1D. म्हणजे तुम्हाला A माहीत आहे, D माहीत आहे, N माहिती आहे. फक्त सबस्टिट्यूशन करायचे आणि तुम्हाला उत्तर काढायचं ते TNचं म्हणजे Nवे पद. Nवे पद काढण्यासाठी जे सूत्र आहे ते तुम्ही लक्षात घ्या. SNचं जे फॉर्म्युला आहे तोही तुम्हाला पाठच केला पाहिजे. आणि SNचे 2 फॉर्म्युले आहेत. कोणता कधी वापरायचा याच्यासाठी सोडवलेली उदाहरणं वाचा. प्रोबॅबिलिटी हा जो भाग आहे म्हणजे संभाव्यता, हा 5व्या ह्याच्यातलं सुद्धा कोणताही उपघटक वगळलेला नाही. सगळा चॅप्टर जसाची तसा आहे. आता हे लिहिताना आपल्याला काय महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे तर प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला हा खूप महत्वाचा आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट A इज इक्वल टू NA अपॉन NS. म्हणजे व्हॉट इज A? A मीन्स इव्हेंट, NA नंबर ऑफ एलिमेंट्स इन A आणि S म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस. हा भाग लक्षात ठेवा. आता सॅम्पल स्पेस लिहायला सुद्धा तुम्हाला कधी कधी विचारलं जाईल. तर त्याच्यातलीच पुढची स्लाइड आपण मुद्दाम बघतोय की कोणत्या प्रकारचे इव्हेंट्स असतील आणि इव्हेंट्स कसे लिहायचे तर कॅपिटलनीच लिहायचे. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंटचा फॉर्म्युला आपण पाठ करणार आहोत. पुस्तकामध्ये आम्ही 2-3 जी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. ती पहिली आहेत, 1 कॉईन टॉस केलं, 2 कॉईन टॉस केले, 3 कॉईन टॉस केले. याचा फक्त सॅम्पल स्पेस लिहा असा सुद्धा 1 मार्काला प्रश्न येऊ शकतो. हे लक्षात ठेवा की 1 मार्काचा प्रश्न म्हणजे कोणता असेल. तुम्हाला असाही प्रश्न येईल की एक डाय किंवा एक फासा फेकला तर त्याचा सॅम्पल स्पेस काय. 2 फासे फेकले तर सॅम्पल स्पेस काय लिहिता येईल. तो 1 1 1 2 1 3 हे शिकवलेलं आहे आपण. ते सगळं एकाखाली एक कंसामध्ये लिहिलंच पाहिजे. आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन S म्हणजे नमुना अवकाशातील घटकांची संख्या ही 36 असते तिथे. हे लक्षात ठेवायचं. ज्या वेळेला 3 कॉईन टॉस करायचे, 3 आपल्याला नाणी आपण उडवली तर मिळणारा सॅम्पल स्पेस हा नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस इज दॅट इज 8. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही HHH HHT असं ज्या वेळेला लिहाल त्यावेळेला लिहिताना आपले 8 झालेत का नाही नमुना घटक हे लक्षात घ्यायचं. 8 आलेच पाहिजेत. म्हणजे जर राहिलं तर आपल्याला चेक करता येतं. म्हणून हे पाठ करून ठेवायचं की NS बरोबर 8. हे लक्षात ठेवलं की प्रश्न सुटेल. आता आपण एक थोडं असं बघू की 1 गुणांचे प्रश्न कोणत्या प्रकारचे असू शकतात अल्जेब्रामध्ये, 2 गुणांचे कसे असतील, थोडंसं आपण उजळणी करू. आता 1 गुणांचे प्रश्न म्हणलाय तर 1 गुणांचे प्रश्न असा असू शकेल की विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. खाली काही इक्वेशन दिलेली असतील आणि तुम्ही शोधायचंय. उत्तर कसं लिहायचं ते पण मी मुद्दाम इथे दाखवलेलं आहे की 1 कंसामध्ये B. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की क्वेश्चन पेपरमध्ये जे अल्फाबेट वापरलेलं आहे त्याच फॉर्ममधलं अल्फाबेट तुमच्या आन्सर शीटवर असलं पाहिजे. आम्ही जी न्यूमरल्स जे आकडे तिथे दिलेले आहेत तर ते आकडे जर साध्या 1 2 3 4 मध्ये असेल तर तसंच लिहायचंय. रोमन 1 2 3 4 मध्ये असेल तर ते तसंच लिहायचंय. क्रमांक ओळीनी करा, ओळीनी प्रश्न सोडवा, एकाखाली एक प्रश्न सोडवा आणि ते लिहिले की मग तुम्हाला
त्याचे पूर्ण मार्क मिळतील. म्हणजे त्याच्यासाठी उत्तर लिहिण्याची गरज नाही. आता दुसऱ्यामध्ये बघा, असा एक प्रश्न असू शकतो की dx दिलेला आहे, dy दिलाय, d दिलाय, y काढायचा आहे. आता y काढण्यासाठी खरं तुम्हाला dy आणि dच पाहिजे, पण फसवण्यासाठी dx दिलेला आहे. म्हणजे तुम्ही जर तयारच असाल की y बरोबर dy अपॉन d, तर तुमचं उत्तर तिथे तुम्हाला काढता येणार आहे. आणि ते काढलं की उत्तर 2a येणार आहे. म्हणजे दुसऱ्या याचं उत्तर हे एच आहे. आता 1 मार्काचा जो प्रश्न असेल त्याला मात्र रीत आवश्यक आहे. 1b मध्ये असला तरी, म्हणजे या 1 गुणांचे नमुना प्रश्न असं आपण म्हणलंय, तिथे तुम्ही दिलेल्या वर्ग समीकरणाची विवेचकाची किंमत काढा. म्हणजे वी हॅव टू फाइंड आउट द डेल्टा. मग यू हॅव टू राईट डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. मग त्याच्यामध्ये बी काय आहे, ए काय आहे, सी काय, सबस्टिट्यूट करा आणि उत्तर काढा. परत एकदा सांगते, चिन्हांकडे लक्ष द्या. त्याच्यापुढे क्वेश्चन नंबर 2a मध्ये हे कशा प्रकारे चौकटी विचारल्या जातील त्याच्यात एक नमुना आपण दाखवलेला आहे. निश्चयकाची किंमत कशी काढायची. आता निश्चयकाचीच म्हणजे परत डेल्टा दिले, हा डिटर्मिनंट दिलेला आहे. डिटर्मिनंटमध्ये आपल्याला हे घालायच्यात किमती, आणि ती जी चौकट आहे त्या चौकटीमध्ये किमती भरायच्या. आता खाली दुसरं जे उदाहरण दिलंय तिथे ए लिहिलाय, बी लिहिलाय, सी दिलाय. म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट हा ए असतो, एक्सचा कोइफिशियंट हा बी असतो. तर बी इज -2, सी इज -3. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वन. आणि याच्यावरून तुम्हाला बी स्क्वेअर मायनस 4ac काढायचं आहे. तर एकदम चौकट न करता बी स्क्वेअर मायनस 4ac लिहा, त्याच्यामध्ये किमती घाला, त्या सोडवा आणि मग आलेल्या उत्तराला चौकट करा. हे सांगणं महत्वाचं आहे. ते उत्तर त्याच्यामधले खूप महत्वाचं आहे की कसं लिहिलंय. आता 6 चौकटी भरण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन नंबर 3a मध्ये प्रश्न येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 3a त्याच्यामध्ये कृतीयुक्त प्रश्न आहे, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन, अँड यू हॅव टू फिल अप ऑल दी 6 बॉक्सेस, बट यू हॅव टू राईट होल इक्वेशन, होल प्रॉब्लेम फर्स्टली, होल ऍक्टिव्हिटी. ती जी ऍक्टिव्हिटी आहे ते सोल्युशन आहे ते पहिलं लिहायचं आहे आणि मग त्याच्यावर दुसरी एक स्लाइड मुद्दाम बघा. असं एक उदाहरण आहे की खाली अंकगणिती श्रेणी दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्हाला 4 प्रश्नांची उत्तरं विचारली आहेत. पुढील 2 पदं लिहा, ते तुम्ही ओरली लिहू शकता. ए म्हणजे किती आहे, डी म्हणजे किती आहे तेही तोंडी लिहू शकता. म्हणजे 2 चौकटी झाल्या, पहिली चौकट झाली. 4 चौकटींची उत्तरं तुम्ही तोंडी लिहाल. पण T10 याला चौकट दिलेली आहे, पण इन बिटवीन दॅट यू हॅव टू फिल अप ऑल दिस थिंग्स. यू हॅव टू राईट फॉर्म्युला फॉर Tn, write the formula a plus n minus 1 d, substitute value of a, substitute value of d, and then n is 10, therefore Tn is equal to. ते सगळं भरा, त्याची उत्तर काढा. ते काढल्यावर तुम्हाला खाली जे मिळेल ते T10, त्याचं फायनल आन्सर, त्याला तुम्ही चौकट करायची. एसएनच्या बाबतीत पण तसंच आहे. S10 तुम्हाला समजा विचारला तर तुम्ही काय कराल, एसएनचा फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युल्यामध्ये n किती, 10 आहे, ए किती आहे, डी किती आहे ते सबस्टिट्यूट करा. ते सगळं कॅल्क्युलेशन करा आणि मग एसएन बरोबर आलेल्या उत्तराला चौकट करा. हे सगळं जे मधल्या गॅप्स आहेत त्या तुम्ही क्रमाने लिहिल्या तरी चालणार आहेत. त्या मागच्या पानावर वगैरे लिहू नका, तिथेच लिहा. म्हणजे ते पानभर उत्तर झालं तरी चालेल, पण ते उत्तर पायरी पायरीने तुमचं आलं पाहिजे. म्हणजे जितकं तुम्ही जास्त सखोल लिहाल तेवढे मार्क तुमचे मिळतील. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 मध्ये 3 उदाहरणं आम्ही देणार आहोत. त्याच्यापैकी 2 उदाहरणं तुम्ही सोडवणार आहात. त्या 2 म्हणजे 3 उदाहरणांपैकी निदान 2 तरी उदाहरणं तुमच्या पुस्तकाच्या बाहेरची असतील. मग पुस्तकाच्या बाहेरची म्हणजे काय, आउट ऑफ सिलेबस नाही काही. पुस्तकातल्याच उदाहरणांमध्ये काही वेळेला आकडे बदलून उदाहरण विचारलं जातं. ते जर पहिलं तुम्हाला सोडवता आलं तर हे येणारच. एक नमुन्यादाखल उदाहरणं तुम्ही कोणतीही सोडू शकता. तुमच्या पुस्तकाच्या बाहेरची म्हणजे जुन्या ओल्ड टेक्स्टबुक मधली सुद्धा उदाहरणं तुम्हाला इथे दिली जातील आणि त्याच्यामध्ये तुम्ही ती उदाहरणं सोडवायची. पुस्तकातलं एक असणारही निश्चित आहे, त्यामुळे तुम्ही ती पुस्तकातली उदाहरणं जर चांगली तयार केली, स्वतः सोडवण्याचा जर आधी प्रयत्न केलात, डिटेलमध्ये लिहिलं, तर तुम्हाला प्रश्न येणार नाही. पण हे नमुना आहे. 5व्या प्रश्नामध्ये एक मी मुद्दाम नमुन्यादाखल एक उदाहरण दाखवलंय की एक ऑब्झर्व करायला आम्ही तुम्हाला काहीतरी ग्राफ दिलाय. ऑब्झर्व करा, याचं निरीक्षण करा
आणि ह्या निरीक्षणावरून तुम्ही काय करायचंय, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय ते लिहायचंय. दिस इज ओपन एंडेड क्वेश्चन. याला मुक्त प्रश्न म्हणतात. ओपन एंडेड. तुम्ही ह्याच्यावर तुम्हाला प्रत्येकाला वेगळं काही दिसेल, पण कंटेंट तेच आहे. मी 2 आलेख आहेत, 2 रेषा आहेत. ते कोणाचं काय सांगतायत, कोणाचा स्पीड सांगतायत, कोणी टाइम पास केलेलं सांगतायत, किती अंतर तो गेलाय ते सांगतायत. तुम्हाला जे जे काही वाटतंय ते पूर्ण वाक्यामध्ये लिहा. पूर्ण वाक्य. इथे 6 पॉईंट्स आहेत, 6 सेंटेन्सेस आहेत. त्याला तुम्हाला अर्धा मार्क आहे. आणि ऑब्झर्वेशनवर एखादा तरी प्रश्न येतो किंवा कॅल्क्युलेशन करा असा प्रश्न असेल. दुसरी गोष्ट, तुम्ही काढलेल्या एखादा प्रश्न वेगळा असेल आणि त्या प्रश्नावर तुम्ही काढलेल्या उत्तराचं स्पष्टीकरण करा, स्पष्टीकरण द्या. अशा प्रकारचा प्रश्न हा 5व्यात असेल. तुमच्या उत्तराचं समर्थन करा. ते समर्थन करताना पानभर निबंध नाही लिहायचा, पण आपल्याला जे काही मुद्दे कळालेले आहेत ते तुम्ही 1 बाय 1 एकाखाली एक लिहा. तर हा पहिला भाग म्हणजे अल्जिब्राचा भाग हा इथे आपला पूर्ण होतो, की वेगवेगळे नमुन्यादाखल प्रश्न आपण पाहिले. आता आपण जॉमेट्रीच्या भागाकडे जाऊया, की जॉमेट्रीची तयारी. तो पेपर दुसऱ्या दिवशी आहे, हे लक्षात ठेवा. दुसऱ्या दिवशी सुद्धा नाही, 1 दिवस गॅप आहे. त्यामुळे भूमितीचा पेपर करण्याच्या आधी तुम्ही भूमितीचं पुस्तक परत एकदा वाचा. अजून काय करायचं, तर भूमितीच्या पुस्तकातले जे बोल्ड टाईपचे सेंटेन्सेस आहेत, बोल्ड टाईप प्रमेयांची विधानं असतील किंवा अजून काही लिहिलेलं असेल, ते सगळं तुम्ही करायचंय. आणि मग तुम्हाला पार्ट 2 कडे जाता येईल. त्या पार्ट 2 मध्ये भूमितीच्या बाबतीमध्ये पहिला चॅप्टर एक लक्षात ठेवा. भूमितीचं जो पुस्तक आहे त्याच्यामध्ये चॅप्टर बघा. पहिला आहे सिमिलॅरिटी म्हणजेच समरूपता. दुसरा चॅप्टर आहे पायथागोरसचे प्रमेय, बरोबर आहे. तिसरा चॅप्टर आहे सर्कल म्हणजे वर्तुळ. या 3 चॅप्टर्समध्येच तुम्हाला सिद्धता लिहायच्या. पुढच्या चॅप्टर्समध्ये कुठेही सिद्धता येणार नाहीत. मग ह्या ज्या 3 चॅप्टर्स आहेत याच्यामधली महत्त्वाची प्रमेय आपण पाहून टाकू ना, म्हणजे मग आपला प्रश्नच सुटेल कोणती प्रमेय तयार करायची. आणि पूर्ण प्रमेय लिहायला येणार आहे. प्रश्न क्रमांक 3B मध्ये मी तुम्हाला 8 प्रमेय सांगणार आहेत. त्या 8 प्रमेयांपैकी एक तरी प्रमेय परीक्षेला येणार आहे, तर ती तयारी करून टाका. मग आता तुम्हाला लक्षात येईल. सिमिलॅरिटी चॅप्टरमध्ये पुस्तकामध्ये आम्ही एक उदाहरण दिलंय तुम्हाला. काय दिलेलं आहे, पहिलं उदाहरण म्हणल्यापेक्षा एक प्रमेयच आहे, गुणधर्म आहे, की 2 त्रिकोणांची क्षेत्रफळं ही त्यांच्या पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतात. म्हणजेच त्यांचा रेशो जो आहे ते गुणोत्तर आणि त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे सारखं असतं. हे प्रमेय ज्या वेळेला तुम्ही सोडवाल, हा गुणधर्म जेव्हा तुम्ही माहीत करून घ्याल, त्यावेळेला लक्षात ठेवा समरूपता त्याच्यात नाही, म्हणजे तिथे सिमिलॅरिटी आपण वापरत नाही. मग आता सिमिलॅरिटी आपण खूप पुढे वापरतो, पण हा जो आता गुणधर्म सांगितला ह्याच्यावर आधारित आपल्याला महत्त्वाचं प्रमेय प्रूव्ह करायचं आहे. ते आहे BPT बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. BPT म्हणजे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. हे जे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आहे, या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाची तयारी चांगली करा. इथे आपण सिमिलॅरिटीनी काही वापरत नाही बरं का. तिथे आपण कोणता गुणधर्म वापरतो, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतं. हा भाग वापरतो आणि त्याच्यावर आपण BPT सॉल्व्ह करतो. तर BPT हे महत्त्वाचं प्रमेय म्हणून लक्षात ठेवा. त्याच चॅप्टरमध्ये अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल आहे, ते प्रमेय आता यावर्षी आपण डिलीट केलेलं आहे. दुसरा जो प्रमेय आहे ते दुसरं प्रमेय अत्यंत महत्त्वाचं, की जिथे आपण सिमिलॅरिटी वापरतो. सिमिलर ट्रायंगल असतील तरच काय घडतं, एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणजे एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगलचा रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द साइड्स. स्क्वेअर ऑफ द साइड्स म्हणजे त्यांच्या रेशो, तो जो दुसरा रेशो आहे तो कशाच्या बरोबर आहे, तर त्यांच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या प्रमाणात असणार आहे. म्हणजे स्क्वेअर कधी करायचा आणि कधी करायचा नाही हे लक्षात घ्या. दिलेले त्रिकोण सिमिलर असतील तरच आपल्याला स्क्वेअर करायचा आहे, वर्ग करायचा आहे, नाहीतर वर्ग करायचा नाही. तर बाजूंचा वर्ग त्याचं गुणोत्तर हे त्यांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरा एवढं असतं.
ही गोष्ट लक्षात ठेवा. हे प्रमेय आपल्याला अगदी तयार करायचं आहे. अजून याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगलमध्ये, तर सिमिलॅरिटीमध्ये आपण रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स पाहिलेलेच आहेत. नंतर बीपीटी तुम्हाला महत्वाचा म्हणून सांगितलंय. कॉन्व्हर्स ऑफ बीपीटीवर एखादं न्यूमरिकल एक्झाम्पल येऊ शकतं. न्यूमरिकल म्हणजे अंकात्मक. तुम्हाला 2-2 रेशो दिलेले असतील ट्रायंगलचे, आठवत आहेत का बघा, आणि त्या रेशोवरून ठरवायचं आहे की ती मधली जी रेषा आहे ती त्याला पॅरलल आहे का नाही. मग ही पॅरललनेस कसा ठरवणार. इफ दिस टू रेशोज आर सेम देन दॅट लाईन इज पॅरलल टू दिस. हे ठरवण्यासाठी आपल्याला यूज करायचं आहे कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. टेस्ट ऑफ सिमिलरिटी तुम्हाला माहितीच आहे. आणि प्रॉपर्टी ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, इम्पॉर्टंट थिअरम. पायथागोरस थिअरम आपण पुढच्या चॅप्टरकडे जाऊ. तो जो चॅप्टर आहे तो पायथागोरस थिअरमचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पण पायथागोरस थिअरम हा परीक्षेला लिहायला येतो. परीक्षेमध्ये पायथागोरसच्या थिअरमचं स्टेटमेंट दिलं जाईल. अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही त्याची आकृती काढायची आणि मग तुम्ही गिवन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन स्टेप बाय स्टेप त्याचं प्रूफ लिहायचं. म्हणून पायथागोरसचा थिअरम हा खूप महत्वाचा आहे. अपोलोनियसचा थिअरम यावर्षी येणार नाही, तो पूर्णपणे आपण डिलीट केलेला आहे. पायथागोरस थिअरमच्या चॅप्टरमध्ये महत्वाची प्रॉपर्टी म्हणजे जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल, जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी अँड प्रूफ ऑफ पायथागोरस थिअरम. पायथागोरसचं थिअरमचं प्रूफ हे सिमिलॅरिटीनीच लिहायचं आहे, कारण आपण पुस्तकात तसं दाखवलेलं आहे. त्यामुळे दुसरी मेथड आपल्याला वापरायची नाही. पायथागोरसचा थिअरम 100 प्रकारे प्रूव्ह करता येतो. मग 100 प्रकारातला कुठलाही आत्ता वापरायचा नाही. जो पुस्तकात दिलाय तोच वापरायचा आणि तीच मेथड आपण वापरून त्याचं प्रूफ पूर्ण करणार आहोत. कोणता भाग ओमिटेड आहे. ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम ओमिटेड आहे आणि अपोलोनियस थिअरम. सर्कल चॅप्टर आहे. याच्यामधले महत्वाचे कोणते पॉइंट्स आहेत बघा बरं का. तर सर्कलमध्ये थिअरम्स कोणते आहेत ते कळणारच आहे. पण सर्कलमध्ये 1 मार्काचा प्रश्न शुअरली विचारला जातो. कोणता आहे. तर इफ 2 सर्कल्स आर इंटरनली टचिंग ऑर एक्सटर्नली टचिंग, अंतरस्पर्शी वर्तुळ किंवा बाह्यस्पर्शी वर्तुळ ही जर दिलेली असतील तर त्यांच्या रेडियस दिलेले असतील, त्रिज्या. आणि प्रश्न कसा विचारतात. इफ रेडियाय ऑफ 2 सर्कल्स इज दे आर गिवन ॲज 3 and 5, then what is distance between their centers? If circles are touching internally or circles are touching externally. तुम्हाला माहिती आहे की जर एक्सटर्नली टचिंग असतील तर त्या रेडियसची ॲडिशन करायची आणि इंटरनली टचिंग असतील तर त्या रेडियसची सबट्रॅक्शन करायची. हे एवढाच मुद्दा लक्षात घेऊन आपल्याला 1 मार्काचा प्रश्न सोडवायचा. तिथे तुम्ही R1 - R2, R1 + R2 असं लिहिलं तरी चालेल. पण 1 मार्काचा प्रश्न 1B मध्ये जर विचारला तर तुम्हाला ती रीत करून दाखवायला पाहिजे, बेरीज वजाबाकी, आणि मगच उत्तर काढायचं आहे. जर तुम्हाला मल्टिपल चॉईसमध्ये विचारला तर मात्र उत्तर तुम्हाला जे पर्याय असेल तो योग्य पर्यायाचा फक्त तुम्हाला अल्फाबेट लिहायचं आहे. याच्यामध्ये अजून कोणता महत्वाचा थिअरम आहे. टँजंट थिअरम अँड इट्स कॉन्व्हर्स. सर्कलमध्ये टँजंट थिअरम म्हणजे आता ही आपण दुसऱ्या याच्यातली स्लाइड पाहतोय बघा. टँजंट थिअरम अँड इट्स कॉन्व्हर्स विच इज व्हेरी इम्पॉर्टंट वन. तर कॉन्व्हर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन्स्टेड ऑफ टँजंट थिअरम. तर तो थिअरम पण तयार करून ठेवा. आठवतोय का तुम्हाला बघा. एक सर्कल काढलेलं असतं, त्याच्यामध्ये एक रेडियस दाखवलेली आहे, लाईन दाखवलेली आहे टँजंट, आणि त्या टँजंटवर एक आपण पॉईंट घेतो आणि तो जॉईन करतो आणि दॅट लेंथ इज ग्रेटर दॅन दिस आर हे दाखवतो. देअरफॉर दॅट पॉइंट इज आउटसाइड. हे जे दाखवलंय दिस कॉन्व्हर्स इज व्हेरी मस्ट. ते तो कॉन्व्हर्स आपण तयार करा आणि तो कॉन्व्हर्स आणि टँजंट थिअरम लक्षात ठेवा, कारण न्यूमरिकल एक्झाम्पल त्याच्यावर येतं. टँजंट सेगमेंट थिअरम हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आता पुस्तकात आपण काय केलेलं आहे तर पुस्तकात म्हणजे त्रिज्या ज्या एकरूप त्रिज्या असतात तर वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला काढलेले स्पर्शखंड हे एकरूप असतात. टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट फ्रॉम अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट हे आपल्याला दाखवायचं. तो एक्सटर्नल पॉइंट आहे हे लक्षात ठेवा.
आणि मग तुम्हाला माहिती आहे PA आणि PB हे आपल्याला सारखे दाखवायचे असतात. हे पुस्तकामध्ये हे प्रमेय सोडून दिलेलं आहे, पण तिथे चौकटीत घातलेले आहेत. चौकटीमध्ये आम्ही दिलंय, पुस्तकातल्या चौकटी भरून पूर्णपणे ते प्रमेय तुमच्या वहीत लिहून काढा. म्हणजे जरी ते चौकटीयुक्त विचारलं तरी उत्तर लिहिता येईल, म्हणजे कृतीयुक्त असेल तर, किंवा नुसतं जरी थिअरम विचारला तरी त्याचं प्रूफ तुम्हाला लिहिता येईल. अशीच तयारी आपण करणं जरुरीचं आहे. आता जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स आहेत. ह्या जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन चॅप्टरमध्ये म्हणजे रचना, भौमितिक रचना चॅप्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाची कोणताही भाग वगळलेला नाही. सगळा भाग तसाच आहे. तुम्हाला एकूण 4 कन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यात. पहिली कन्स्ट्रक्शन आहे, पहिली म्हणजे कोणती असेल, सिमिलर ट्रँगल, 2 त्रिकोण समरूप काढायचे आहेत. त्याच्यात 2 प्रकार आहेत. एखादा व्हर्टेक्स हा कॉमन असेल तर, आणि दोन्ही व्हर्टेक्स हे भिन्न असतील तर. हे दोन्ही करायचे आहेत. ते दोन्ही थिअरम्स आपले तयार ठेवा, दोन्ही कन्स्ट्रक्शन्स ह्या तयार ठेवा. ही जी कन्स्ट्रक्शन आहे, ही कन्स्ट्रक्शन आणि अजून एक कन्स्ट्रक्शन तुम्ही लक्षात ठेवा. ही कन्स्ट्रक्शन म्हणजे वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे. टू ड्रॉ द टँजन्स टू द सर्कल फ्रॉम द पॉइंट आउटसाइड द सर्कल. आणि विशिष्ट अंतरावर जर तो दिलेला असेल तो पॉइंट, तर आपल्याला रचना कशी करायची माहीत आहे. अजून एक, ही रचना 3 मार्काला येणारच. 3 असेल, 4 असेल, काही असेल, किंवा याच्यावर अजून एक वेगळा प्रश्न सुद्धा कृतीयुक्त येऊ शकतो. पण अजून एक प्रश्न त्याच्यात आहे की दिलेल्या वर्तुळाला वर्तुळावरील बिंदूतून कशी स्पर्शिका काढायची. 2 मार्काचा हा हातचे मार्क आहेत. ते लक्षात ठेवा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा. हे सगळे प्रश्न कोणते कोणते पॉईंट्स आहेत बघा. कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल इज इम्पॉर्टंट. कन्स्ट्रक्शन ऑफ tangent at a point on the circle and tangent to the circle from a point outside the circle. These are very important constructions. या 4ही कन्स्ट्रक्शन तयार ठेवायच्या. पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे आपला निर्देशक भूमिती, कोऑर्डिनेट जॉमेट्री. 5वा चॅप्टर आहे. तो 5वा चॅप्टर जसाची तसा आहे. त्याच्यामध्ये फक्त स्लोप जो भाग होता शेवटचा तो ओमिट केलेला आहे. पण ह्या चॅप्टरमध्ये 4 महत्त्वाचे सूत्र आहेत. पहिलं सूत्र अत्यंत महत्त्वाचं, डिस्टन्स फॉर्म्युला. सूत्र लक्षात आलंय का बघा. डिस्टन्स फॉर्म्युला इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरा सेक्शन फॉर्म्युला, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मिड पॉइंट फॉर्म्युला, मध्यबिंदूचा प्रमेय किंवा मध्यबिंदूचा सूत्र. आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युला म्हणजे इथे आपण दिलेलं आहे की जर 3 व्हर्टायसेस त्रिकोणाचे माहिती असतील तर त्यांच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक कसे असतात याच्यावरचे प्रश्न पुस्तकात दिलेले आहेत. ह्या चॅप्टरमध्ये जेवढे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व दिलेले आहेत त्याच्यावर आधारितच प्रश्न हे तुम्हाला फक्त आकडे बदलले जातील किंवा ते तसे सुद्धा असतील. तर हे प्रश्न भरपूर उदाहरणं या चॅप्टरवर आहेत. ते सगळी उदाहरणं आपली तयार ठेवा. ट्रिग्नोमेट्री हा महत्त्वाचा चॅप्टर आहे पुढचा. ही आकृती लक्षात ठेवा की व्हॉट इज द यूज ऑफ दॅट ट्रिग्नोमेट्री. कशासाठी गणित शिकतो आपण गणित शिकतो ते गणितात डे टू डे लाईफमध्ये त्याचा उपयोग कसा करतात. कशी मोजायची त्या टॉवरची उंची, कशी मोजायची झाडाची उंची, कशी मोजायची घराची उंची. जर आपण जमिनीवर उभे असू तर आपल्याला ते काही पट्टी लावून तिथे मोजता येणार नाही. मग आपण गणिताच्या सहाय्याने मोजतो. मग गणित कुठे वापरतो तर तिथे त्याचा कोन मोजला की आपल्याला कळतं. पण हा कोन मोजल्यावर काय करायचं याच्यासाठी आपल्याला शिकवलेत ते ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. तुम्हाला माहिती आहे त्रिकोणमितीय गुणोत्तर कोणती कोणती आहेत बघा. 9वीतच आपण अभ्यास केलाय. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा, कॉट थिटा. ही जी 6 रेशो आहेत ही सगळी गुणोत्तरं आपल्याला वापरून हे आत्ताच्या आपण उंची आणि अंतराची उदाहरणं सोडवतो. उंची आणि अंतराची उदाहरणं यावर्षी विचारली जाणार नाहीत. पण ही जी आपली साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटाची उदाहरणं आहेत ती मात्र विचारली जाणार आहेत. ती चांगली तयार करून ठेवा. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत त्या पद्धतीनेच ती सोडवायची आहेत. त्याच पद्धती तिथे वापरा. इथे एक महत्त्वाचं, पायथागोरियन ट्रिपलेट्स डिरेक्टली तुम्ही वापरली तरी चालणार आहेत. आपण शिकलेलो पायथागोरियन चॅप्टरमध्ये पायथागोरियन ट्रिपलेट्स. तर ती ट्रिपलेट्स तुम्ही डिरेक्टली वापरा. 3 4 5 5 12 13 8 15 17 ही पाठच करून ठेवा. ही बेसिक ट्रिपलेट्स आहेत.
ही ही जी त्रिकुट म्हणतो आपण, पायथ्यागोरस त्रिकुट, ही पाठच करा आणि ती तयार करा. याच्या ज्या आयडेंटिटीज आहेत म्हणजे नित्य समानता आहेत त्रिकोणमितीतल्या, या नित्य समानता तुम्हाला खूप छान करायच्या. 3 नित्य समानता तयारच ठेवायच्या. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दुसरी आहे ती 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि तिसरी आहे ती 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. कॉट आणि कोसेक हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढचं नक्की लक्षात राहील. हे 3 गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे 3 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोजवर आधारित, 3 ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीजवर आधारित हे सगळे प्रॉब्लेम्स येणार आहेत. हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला तयार करायचे आहेत. म्हणजे 6व्या चॅप्टरमधला फक्त तुम्हाला 6.1 आणि प्रॉब्लेम सेटमधले प्रॉब्लेम सोडवले की प्रश्न सुटला. याच्यावर तुम्हाला भरपूर उदाहरणं विचारली जातील, प्रूफ्स असतील, तर ती प्रूफ म्हणजे आयडेंटिटी, हाऊ टू प्रूव्ह दॅट आयडेंटिटी, अशा प्रकारचंच उदाहरण असेल. याच्यावर हाईट अँड डिस्टन्सवरची उत्तरं आत्ता उदाहरणं येणार नाहीत. पुढचा जो चॅप्टर आहे मेन्शुरेशन, हा पूर्णपणे डिलीट केलेला आहे. तो आपल्याला आत्ता यावर्षी तयार करायचा नाही. त्यामुळे 7वा चॅप्टर आपला पूर्णपणे ओमिटेड आहे. आता आपण बघूयात की 1 मार्क क्वेश्चन कसे विचारले जातात. एक पुस्तकातलीच उदाहरण आहे, फक्त मी मराठी आणि इंग्रजीत मुद्दाम तुम्हाला इथे दाखवलेली आहे की 2 त्रिकोण आहेत, इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. आणि इक्विलॅटरल ट्रायंगल्समध्ये पुस्तकातलंच उदाहरण आहे, परत एकदा ते सोडवा. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलंय 1:2 आणि प्रश्न विचारलाय की इफ AB इज 4, म्हणजे एक साईड दिलेली आहे तर दुसरी साईड काढायची. ही साईड काढताना कोणता फॉर्म्युला वापरायचा, तर दिलेले त्रिकोण इक्विलॅटरल आहेत, म्हणजे समभुज आहेत. समरूप असं आधी दिलेलं नाही, पण तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे की इक्विलॅटरल जर ट्रायंगल्स असतील तर ते त्रिकोण समरूपच असतात. म्हणजे दिलेले त्रिकोण इथे समरूप आहेत. म्हणजे काय करायचं आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या बाजूच्या वर्गा एवढं घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला दुसरी बाजू काढायची. आता असा प्रकारचा प्रश्न अगदी हमखास येतो. कोणता आहे बघा, चौरसाची बाजू दिली आहे, कर्णाची लांबी काढा, किंवा कर्णाची लांबी दिली आहे, चौरसाची बाजू काढा. तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि उदाहरण सोडवायचं आहे. तर उदाहरण पूर्ण सोडवा. हे तोंडी करायचं आहे. समजा तुम्हाला तोंडी येत नसेल तर प्रश्नाचं उजवीकडचा जो भाग आहे, म्हणजे तुम्ही पहिल्याच्या पानावर लिहिलंय क्वेश्चन नंबर 1A आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याची उत्तर फक्त लिहिणार आहात. पण मग सोडवायचं कुठे, तर राईट हँड साईडला पेन्सिलनी तुम्ही कॅल्क्युलेशन्स कोणती करा, खोडत बसू नका, काही करू नका. आणि ते उत्तर ज्या पर्यायात आहे तो पर्याय फक्त तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे 2B हे उत्तर आहे. दुसरा जर हा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर B असेल, म्हणजे त्याचं उत्तर 5√2 आहे. मग 5√2 असेल आणि तो B पर्याय असेल तर तुम्हाला उत्तरात काय लिहायचं आहे, 2B एवढंच उत्तरात लिहायचं आहे, म्हणजे प्रश्न सुटेल. आता एक ट्विस्ट केलेला प्रश्न आहे. कसा प्रश्न असेल, मगाशी मी तुम्हाला सांगितलं आंतरस्पर्शी वर्तुळ, बाह्यस्पर्शी वर्तुळ, त्याच्यामध्ये काय असेल, तर आंतरस्पर्शी वर्तुळ आणि बाह्यस्पर्शी वर्तुळामध्ये सरळ प्रश्न तसा नाही विचारलेला. इथे प्रश्न उलटा विचारलाय की 2 त्रिज्या दिल्यात, त्यांच्या 2 केंद्रातलं अंतर दिलंय आणि आपल्याला विचारलंय की ती वर्तुळं कशी कशी असतील, आंतरस्पर्शी असतील का बाह्यस्पर्शी असतील का ते एकमेकाला छेदणारी असतील का छेदणारी नसतील, अशा प्रकारचे पर्याय तयार केले जातात. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचे की आपली बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर हे आपल्याला उत्तर लिहिता येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर इथे A आहे, म्हणून 3A असं उत्तर लिहायचं आहे. 1B मध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील तेही बघा. आणि हे लक्षातच ठेवा की कोऑर्डिनेट जॉमेट्रीवरचा प्रश्न येताना तो मध्यबिंदूच्या सूत्रावर तरी असेल, म्हणजे मध्यबिंदू काढा किंवा 2 बिंदूतील अंतर काढा किंवा ते बिंदू हे एक रेषा आहेत का नाही सांगा, या प्रकारचे प्रश्न असू शकतात. आता 1B मध्ये कोणते प्रश्न असतील, ते एखाद्या आकृतीवर प्रश्न असेल. आता फक्त एक लक्षात ठेवा की आकृती जर दिलेली असेल प्रश्नपत्रिकेत तर उत्तरपत्रिकेत ती काढावी असं माझं मत आहे. बरेच जण तुम्हाला सांगतील त्याच्यात वेळ घालू नका, तर मी म्हणेन घ्या, तुम्हाला ती रफच काढायची आहे, ती काही मोजून मापून काढायची नाही. पण कुठल्याही याच्यात आकृतीवर जर प्रश्न असेल तर आकृती काढावी, म्हणजे परीक्षकाला सुद्धा त्याच्यातला अर्थ कळायला समजायला मदत होते. कारण तुम्ही ज्या स्टेप्स लिहिल्यात त्या स्टेप्समध्ये तुमचं बरोबर एकाने कळतं.
आणि तुम्हाला कदाचित ओरली त्याचं उत्तर असेल आणि तुम्ही त्या आकृतीत दाखवलं तरी चालणार आहे. तर असं काही नाही की तिथे तुम्ही पूर्णपणे एक करून दाखवायचं आहे. आता वर्तुळाची जी आकृती आहे ती न काढता ह्याचा जो थिअरम आहे तो तुम्ही तिथे लिहा. अंतर्लिखित कोणाचं प्रमेय नुसतं लिहून चालणार नाही, तर अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयाचं प्रमेय काय आहे ते तुम्ही तिथे लिहिलं तर त्याचा वापर करा आणि त्याचं उत्तर काढा. 1 गुणांचे प्रश्न साधे जे 1B मध्ये असतील ते कसे असतील ते बघा, की ABC काटकोन त्रिकोण आहे, कॉट एची किंमत काढा, साइन एची काढा, अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. खाली जो दिलेला आहे तो प्रश्न पुस्तकातलेच हे प्रश्न आहेत सगळे, पण महत्त्वाचे प्रश्न आहेत की कोणत्या प्रकारचे प्रश्न त्याच्यात येतील, ट्रिग्नॉमेट्रीवर कसे येतील किंवा निर्देश भूमितीवर कसे येतील. हा क्वेश्चन नंबर 2A मध्ये चौकटी भरा हा जो प्रश्न असणार आहे, म्हणजे फिल इन द बॉक्सेस हा जो प्रश्न असणार आहे तो बहुतांशी हा तुम्हाला भूमिती मध्यावर असणार आहे. जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी काढताना त्याच्यात 4 चौकटी आहेत, पण सगळं उकल जी आहे ती लिहायची. इथे तुम्ही आकृती काढायची अपेक्षा नाही, ती काढत बसायचं कारण नाही, कारण तुमच्या प्रश्नपत्रिकेत ती आकृती आहे. तुम्ही काय करायचं आहे मग, तर तुम्हाला उकल असं लिहायचं आहे सोल्युशन, आणि मग एकाखाली एक पायऱ्यांनी ते उदाहरण सोडवायचं आहे. 2 मध्ये पण कसे प्रश्न असतील तेही बघा, 3 मध्ये पण असतील. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये साधे प्रश्न आहेत ते स्पर्शिका काढा. एखादं दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढा, त्याच्यावर कुठेही P बिंदू घ्या, P बिंदूपाशी स्पर्शिका काढा. हा 2B मध्ये बहुतांशी येणारा प्रश्न आहे, त्यामुळे तो चांगला तयार करा, कारण हे रचनेवरचा प्रश्न 2 मार्काचा असा विचारणं सोपं आहे. 2 बिंदू दिलेले आहेत त्यांच्यातील अंतर काढा, असाही 2 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. 3A क्वेश्चन नंबर 3A मध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्याच्यामध्ये या चौकटी भरायच्या. आता इथे कदाचित तुम्हाला मध्ये काही कॅल्क्युलेशन करावं लागेल, असे वेगळे प्रश्न असतील आणि मध्ये काही कॅल्क्युलेशन करावं लागेल, एखादं इक्वेशन काढावं लागेल, एखादी व्हॅल्यू काढावी लागेल. मग अशा वेळेला काय करायचं, ते सगळं सोल्युशन आपण आधी सोडवायचंच, प्रश्नच सोडवायचा आणि मग जिथे अपेक्षित आहे तिथे चौकटी घालायच्या. आधी चौकटी करून ठेवू नका, आधी सोडवा आणि मग जिथे चौकटी क्वेश्चन पेपरमध्ये दाखवले तिथे तुम्ही चौकटी घाला. तर या प्रकारचे प्रश्न त्याच्यात येऊ शकतात. अजून एक प्रश्न मुद्दाम घातलाय, हा BPTवर आधारित आहे, पण कोणता थिअरम तुम्ही वापरताय तो तिथे पूर्ण लिहा, म्हणजे त्याचं हेडिंगच लिहायचं आहे. BPT हे ॲब्रिव्हिएशन आम्ही तुम्हाला वापरायला परवानगी दिलेली आहे. मनाने कोणतंही ॲब्रिव्हिएशन वापरायचं नाही. जे ॲब्रिव्हिएशन पुस्तकात दिलंय तेच ॲब्रिव्हिएशन वापरा, मनाने कोणतंही नाही. बरेच विद्यार्थी नुसतं तिथे लिहितात फ्रॉम पीटी म्हणजे काय, तर फ्रॉम पीटी नाही लिहायचं, पायथ्यागोरस थिअरम लिहायचं आहे तिथे, कारण पीटी हा शब्द आम्ही पुस्तकात वापरलाय का नाही, म्हणून फ्रॉम पीटी नाही लिहायचं, फ्रॉम पायथ्यागोरस थिअरम असं लिहायचं. फ्रॉम BPT चालणार आहे, कारण BPT हा शब्द आम्ही पुस्तकात वापरलेला आहे. म्हणजे जी ॲब्रिव्हिएशन पुस्तकात वापरलेली आहेत तर हे एकच ॲब्रिव्हिएशन वापरले. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल जसं आपण CACT लिहितो की नाही, तशा प्रकारे जे पुस्तकात वापरले ते तुम्हाला चालणार. पुस्तकात न वापरलेलं ॲब्रिव्हिएशन तुम्ही मनाने करायचं नाही. तुम्ही अभ्यास कसा करणार, गणिताला काय करणार, गणिताला किती वेळ देणार, तर गणिताचा अभ्यास करताना तुम्हाला आत्ता आजपासूनच लक्षात ठेवा आणि कधी घाबरून जायचं नाही आहे. तुम्ही जी तुमची परीक्षेची तयारी आहे ती परीक्षेची तयारी तुमची इतकी छान व्हायला पाहिजे की तुम्हाला ह्या 15 दिवसात सुद्धा तुम्ही काहीही आधी शिकलेला नसाल तरी करू शकता, इतक्या टिप्स तुम्हाला देऊ शकते मी. पहिलं काय करायचं की तुम्ही रोज अर्धा तास अल्जेब्रा, अर्धा तास भूमिती करायचंच. म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2 साठी अर्धा तास द्याच. मग अर्धा तास द्यायचं म्हणजे काय करायचं, गणितासाठी अर्धा तास द्यायचा म्हणजे काय करायचं, त्याच्यात काय करायचं, महत्वाचं म्हणजे पुस्तक समोर ठेवायचं, पुस्तकातलं कंटेंट मोठ्यांदा वाचायचं. जितकं मोठ्यांदा तुम्ही वाचाल तेवढे त्याची सिम्बॉल्स, त्यातली लँग्वेज ही सगळी तुम्हाला आत्मसात होते परत. म्हणजे जे पूर्वी केलेले ते सगळं आठवतं, कारण तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे, वर्षभर केलेला नाही असं नाही आहे, सगळं झालेलं आहे. पण आता नेमका मी कसा अभ्यास करू असा तुमच्यापुढे प्रश्न असतो. तर प्रश्न पहिल्यांदा पुस्तक वाचा, पुस्तकातलं ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम तुम्ही मनाने करायचा आहे. म्हणजे 1.1 पासून सुरुवात करून जो ओमिटेड पार्ट आहे तो सोडून द्यायचा आहे,
पण सगळे प्रॉब्लेम्स तुमचे तुम्ही सोडवा, पार्ट 1 मधले आणि पार्ट 2 मधले. मग तुम्हाला अडलं तर तुमचे शिक्षक आहेत, तुमच्या वह्या आहेत, तुम्ही मागेच्या वर्षभरात काय सोडवलेलं आहे, गायडन्स घेतलाय, ते सगळं समोर ठेवा आणि बघून लिहा. आता न बघता लिहू नका. कुठे सोडवलेला होता आपण प्रॉब्लेम तो आठवा. अगदीच तुम्हाला वेळ आली तर पुस्तकात सॉल्व प्रॉब्लेम जे आहेत ते लिहून काढा. ते लिहिले की त्याच्या खालचा प्रश्न तुम्हाला आपोआप येणार आहे. त्यामुळे ते प्रश्न तुम्ही खूप काळजीपूर्वक लिहा. ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम यू शुड सॉल्व ऑन युअर ओन. स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा पेन्सिल घेऊन बसा, सोडवायचा प्रयत्न करा. तिथे जर तुम्हाला अडलं तर मग तुम्ही पुस्तकावर खुणा करा, त्या आकृत्या असतील त्या आकृत्या काढा. अकॉर्डिंग टू गिव्हन तुम्ही आकृती काढा. पुस्तकावरच आधी प्रश्न सोडवला तर चालेल आणि मग डिटेल तुम्ही घेऊन काढा. ते एक महत्त्वाचं आहे. दुसरं तुम्हाला एक महत्त्वाचं आहे की ॲनालिटिकल फिगर इज मस्ट. ज्या वेळेला तुम्ही कन्स्ट्रक्शन्स कराल, म्हणजे रचनेचा प्रश्न असेल, त्यावेळेला तुम्हाला त्याची रफ आकृती काढलीच पाहिजे. रफ आकृतीला अर्धा मार्क असतो. त्यामुळे आकृती तिथे काढणं जरुरीचं आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट फेअर फिगर यू शुड ड्रॉ. ती आहे ती कन्सेप्ट. हे सुद्धा लक्षात ठेवायचं की ॲनालिटिकल फिगर काढायची, त्याच्या खालीच लगेच तुमची शेजारी खाली कुठेही तुम्ही काढा, पण ती रफ फिगर ही पानामध्ये मध्यभागी असू द्या. म्हणजे उगाच कुठेतरी कोपऱ्यामध्ये काहीतरी केलं असं नाही. रफ फिगर काढताना तुम्हाला पट्टी पेन्सिल वापरली नाही तरी चालेल, हाताने नुसती मुक्त हस्त काढली तरी चालणार आहे. त्याच्यावर तुम्ही त्याची नावं वगैरे द्या. त्याच्यात तुम्ही काय करणार आहात, कोणता अँगल काढणार आहात, सिमिलर ट्रँगल असेल तर तो अँगल काढून तुम्हाला तिथे दाखवायचा आहे. हे सगळं तुमचं व्यवस्थित होईल. प्रत्येक आकृतीला महत्त्व आहे. आकृती जिथं दिलेली आहे ती आकृती तुम्ही परत काढू शकता आणि आकृती काढून तुम्ही उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, हे जे प्रॉब्लेम्स आहेत आत्ता तुमच्या चुका होऊ देत, आम्हाला काही म्हणणं नाही आहे. किती चुका, महिनाभर चुकायला तुम्हाला, तुमच्या चुका झाल्या तरी चालतील, पण बोर्डाच्या परीक्षेमध्ये मात्र तुम्हाला चुकायला वाव नाही. अप टू डेट तुमचा पेपर असला पाहिजे. नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा आहे. नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पानावर करायची. तो शेवटचं जे उत्तर असेल तर ते अगदी थोडं राहिलं तरी ते पान सोडून द्यायचं, नवीन प्रश्न दुसऱ्या पानावर घ्यायचा. आन्सर शीटच्या वरच्या बाजूला काही बॉक्सेस दिलेले असतात. दीज बॉक्सेस आर नॉट फॉर यू. तिथे तुम्ही काहीही लिहायचं नाही. समासामध्ये प्रश्न क्रमांक घालायचा आणि एवढा जो भाग आहे त्याच्यातच तुम्ही फक्त लिहायचं. वरती तुम्ही काही लिहायचं नाही. डाव्या समासात काही लिहायचं नाही. तिथे मार्क असतात, वरती पण मार्क लिहितात. एक्झामिनर, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर यांच्यासाठी ती जागा असते. तिथे तुम्ही काही लिहायचं नाही आणि तिथे आम्हाला मार्क लिहायला जागा ठेवा. मध्यभागी तुमचं लिहा. अक्षर सुवाच्य पाहिजे. तुम्ही लिहिलेला एक्स, तुम्ही लिहिलेला 4 हा आम्हाला वाचता येत नाही. काळजीपूर्वक लिहा. बरेच विद्यार्थी NDH कशात काही गोंधळ घालतात, तर काळजीपूर्वक तुम्ही तिथे अक्षर काढा आणि जेवढं तुम्ही अक्षर सुवाच्य काढाल, पायरी पायरीने उत्तर लिहाल, तेवढे तुमचे मार्क वाढतील. मला असं वाटतं की खूप म्हणजे सांगण्याजोगं पण खूप आहे, पण म्हणजे एवढा वेळ पण नाही आणि तुम्ही सुज्ञ आहात की पुस्तक वाचा सांगितल्यावर पुस्तक तुम्ही मोठ्यांदा वाचणार आहात, परत परत प्रॉब्लेम सोडवणार आहात. जायच्या वेळेला परीक्षेला अगदी जाताना परत सॉल्व प्रॉब्लेम्स वाचून जा पुस्तकातले. तुम्ही सोडवलेल्या वह्या एकदा डोळ्याखालून घाला. सूत्र जी आहेत ती सूत्र सगळी लिहून काढा आणि सूत्रही जाताना पाठ करून जा. म्हणजे मग तुम्हाला निश्चित यश मिळेल. विश ऑल द बेस्ट. थँक्यू.